तर एकीकडे आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच दुसरीकडे राज्याच्या कृषी खात्यामध्ये 9,000 पदं रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदं रिक्त असल्याचं समोर आलेलं आहे। कृषी खात्यामधील 27,502 पदं मंजूर करण्यात आली। त्यापैकी 18,369 जणांचीच भरती झाली, तर 9,133 पदांवर नियुक्ती झालेल्या नाहीयेत अशी माहिती समोर येते। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, राज्याच्या कृषी खात्यामध्ये तब्बल 9,000 पदं रिक्त असल्याची एक आकडेवारी समोर आलेली आहे। अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल। नेमकी प्रक्रिया का रखडलेली आहे आणि ही जी 9,000 पदं रिक्त आहेत त्याची भरती प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाईल, काय अधिकची माहिती? ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार हे तर राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्रीच सांगू शकतात। कारण फक्त कृषी खात्यातच नाही तर आपल्या वेगळ्या आस्थापनामध्ये जवळपास 2 लाख पदं रिक्त आहेत। पण कृषी खात्यातल्या पदं रिक्त असण्याचे अनेक अर्थ आहेत तुझ्या। एक तर आपल्या देशाचा जो Q3 मधला आताचा जो रिपोर्ट आलाय त्याच्याप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा 6.5% आहे आणि या 6.5% मध्ये सगळ्यात मोठा वाटा उचललाय तो कृषी क्षेत्रानं। म्हणजे किती मोठा तर मॅन्युफॅक्चरिंग, ज्याच्यात सगळ्यात जास्त रोजगार मिळतो पारंपरिक ह्याच्यामध्ये, तर त्याला सुद्धा मागे टाकून कृषी क्षेत्र पुढे गेलंय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोविड नंतर आपण बघतो आहोत की आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला केवळ कृषी क्षेत्रानं हात दिलेला आहे। आता जी आर्थिक पाहणी अहवाल आली त्याच्यामध्ये असं दिसत आहे की कृषी क्षेत्र वेगानं वाढत आहे आणि अशा वेळेला जी एक्सटेन्शन मशिनरी आहे, जी बांधावर जाणं अपेक्षित आहे, ज्यांनी धोरणं वेगवेगळ्या पद्धतीची आखून, म्हणजे कृषी निर्यातीच्या दृष्टीने असेल किंवा राज्य सरकारनं वेगवेगळ्या आखलेल्या योजनांच्या बरोबरच शेतकरी आणि सरकार याच्यामध्ये संवाद साधण्याच्या दृष्टीनं महत्वाची भूमिका बजावणं अपेक्षित आहे। पण इतर विभागामध्ये एक वेळेला रिक्त पदं राहिली तरी चालतील अशी स्थिती आहे। मी फक्त देशाच्या आर्थिक विकास आणि राज्याच्या आर्थिक विकासाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय। तर असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला दिसतं आहे की जवळपास 9,000 पदं रिक्त आहेत आणि याचा परिणाम अर्थातच एकाच कृषी सहाय्यकाकडे 5-5 गावचा कारभार दिलेला आहे। एकाच कृषी सहाय्यकानं वेगवेगळ्या पद्धतीची आकडेवारी घ्यायची आहे। जिल्हा कृषी अधीक्षक हे केवळ बैठकामध्ये गुंतलेले आपल्याला दिसतात। याचा परिणाम हा उत्पादन खूप अधिक आहे परंतु मार्केट ओरिएंटेड गोष्टी घडत नाहीयेत आणि घडत नसल्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। त्यामुळे प्राधान्यक्रम म्हणून कृषी क्षेत्रातल्या ह्या भरतीकडे बघायला हवं। क आणि ब वर्गातली ही पदं आहेत, याच्याशिवाय वरच्या वर्गातल्या पदाचा सुद्धा अनुशेष असाच आहे, तो केव्हा भरून काढणार आणि ओव्हरऑलच तंत्रज्ञानाच्या मदतीने समजा पदं जरी कमी झाली तरी धोरण म्हणून सरकार कधी आणणार हा भाग आहे। आणि महत्वाचं म्हणजे आज जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय तेव्हा कृषी क्षेत्राला प्राधान्यक्रम देत असताना ह्या रिक्त पदाबद्दल अर्थमंत्री काही बोलतात का ते बघावं लागेल। साधारणपणे विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून आपल्याकडे भरती प्रक्रिया ही अत्यंत अडखळत सुरू आहे, ती काही होताना आपल्याला दिसत नाही। निश्चितच, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही पदं रिक्त असताना याचा भार संपूर्ण प्रक्रियेवर येत असतो आणि यामध्ये भरडला जातोय तो म्हणजे शेतकरी। आता ही प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।